श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. मी देव पाहिला, खरोखरच मनापासून वाचाल तर डोळ्यात पाणी येईल. एका भयानक रात्री मंदिराच्या पायरीवर लाईटीच्या उजेडात एक साधारण 15 वर्षाचा मुलगा अभ्यास करताना पाहिला. थंडीचे दिवस होते. कुडकुडत होता, पण मग्न होता वाचनामध्ये. हप्त्यातून 2दा त्या रस्त्याने मी जात असायचो. दिवसा कधी दिसत नसायचा. खूप जिज्ञासा होती त्या मुलाबद्दल जाणण्याची. एक दिवस रात्री उशिरा जेवण करून मी त्या रस्त्याने गाडी घेऊन निघालो होतो. मनात आलं, तो मुलगा जर तिथे असेल तर त्याच्यासाठी काहीतरी पार्सल घेऊन जाऊयात. रात्रीचे 12:30 वाजले असतील. मी त्या मंदिराकडे आलो तर तो मुलगा नेहमीप्रमाणे मंदिराच्या पायरीवर अभ्यास करत दिसला. मी गाडी थांबवली. त्याच्या जवळ गेलो. मला बघून तो गालातल्या गालात हसला. जणू माझी त्याची जुनी ओळख असावी. मी म्हणालो, बाळा, तू रोज येथे बसून का अभ्यास करतोस? बाळा, मी त्याला विचारलं की बाळा, तू रोज बसून येथे अभ्यास का करतोस? सर, माझ्या घरात लाईट नाही. माझी आई आजारी असते. दिव्यात रॉकेल घालून अभ्यास करायला माझी एवढी ऐपतसुद्धा नाही. बाळ, तू मला बघून गोड का हसलास? त्यांनी विचारलं. बाळा, तू माझ्याकडे बघून गोड का हसलास? सर, तुम्ही देव आहात माझ्यासाठी. सर, तुम्ही देव आहात माझ्यासाठी. अरे नाही रे सर, तुम्ही माझ्यासाठी देवच आहात. ते जाऊ दे, तू जेवलास का नाही ते पहिलं सांग मला. त्यांनी विचारलं की बाळा, तू जेवलास का नाही ते पहिलं सांग मला. मी तुझ्यासाठी खाऊचं पार्सल आणलेलं आहे. सर, म्हणूनच मी हसलो. मला माहीत होतं तो देव कोणत्याही रूपात येईल, पण मला भुकेला नाही ठेवणार. मी जेव्हा जेव्हा भुकेलेला असतो तो काही ना काही मला देतो. कधी नवसाचे पेढे तर कधी फळ. तो मला देऊनच जातो. आज मी भुकेला होतो, पण निश्चित होतो. मला माहीत होतं तो काहीतरी कारण करून मला भेटायला येणारच. आणि तुम्ही आलात. तुम्ही देवच आहात ना सर मग माझ्यासाठी. मी थोड्या वेळासाठी निशब्द झालो. नकळत माझ्याकडून पुण्याचं काम घडलं होतं. रोज कर्जाच्या ओझ्याखाली दबताना देवाला कोसत होतो. त्याने आज मला देवाची उपाधी देऊन लाजवलं होतं. त्याने तो अर्धवट खाऊ खाल्ला. त्या बाळाने अर्धवट खाऊ खाल्ला आणि म्हणाला, सर, तुम्ही येथेच थांबा. मी अर्ध माझ्या आईला देऊन येतो. माझे डोळे तरतळले. त्याला काही विचारण्याच्या अगोदरच त्याने सारं काही कृतीतून सांगितलं होतं. तो 5 मिनिटांनी परत आला आणि त्याच्या हातामध्ये प्राजक्ताची फुलं होती. सर, माझी आई सांगते. सर, माझी आई नेहमी सांगते, ज्या परमेश्वराने आपल्या पोटाची खळगी भरली त्याच्या चरणी ओंजळभर का होईना फुलं तरी वाहवावीत. क्षणभर डोळे बंद केले आणि त्या बंद दारातल्या पाषाणाकडे पाहिलं तर तेही मला त्या मुलाचे गोड हसण्यासारखे वाटलं. नंतर कोरोनाच्या भीतीने लॉकडाऊन झालं. शाळा कॉलेज बंद झाले. देवळ ओस पडली. देवळांना कुलूप ठोकली आणि रस्त्यावर शुकशुकाट झाला. असंच एके दिवशी त्या मुलाची आठवण झाली होती आणि मुद्दाम त्या देवळाकडे डोकावलं. रात्रीची वेळ होती. देवळाची पायरीवरील लाईट बंद होती आणि तो मुलगा कोठेच दिसला नाही. वाईट वाटलं मला. या महामारीत कुठे गेला असेल हा मुलगा? काय खात असेल? कसा जगत असेल? नाही ते प्रश्न वासून उभे राहिले माझ्यासमोर. कोरोनाच्या महामारीत असंख्य लोकांनी प्राण गमावले. असाच आमचा एक मित्र पॉझिटिव्ह होऊन दगावला. मी त्याच्या अंत्यसंस्काराला स्मशानात गेलो होतो. अंत्यसंस्कार झाले. सर्व आपल्या घरी निघाले. निघताना हात पाय धुवावे म्हणून मी शंकराच्या मंदिराशेजारील एका नळावर गेलो. पाहतो तर तो मुलगा नळावर स्मशानात टाकलेल्या प्रेतावरचे सफेद कपडे धुवून त्या स्मशानाच्या भिंतीवर वाळू टाकत होता. मला बघूनच त्याने आवाज दिला की सर, अरे तू इथे काय करतोस? सर, आता मी इथेच राहतो. आम्ही घर बदललं. भाडं भरायला पैसे नव्हते. त्यातच लॉकडाऊन झालं. मध्ये शिव मंदिर बंद झालं आणि पायरीवरची लाईटसुद्धा बंद झाली सर. मग मला घेऊन आई इथे
आली, काही झालं तरी शिक्षण थांबता कामा नये असं तिने सांगितलं आहे. त्या शिवमंदिराचे दरवाजे बंद झाले, पण ह्या शिवमंदिराचे दरवाजे कधीच बंद होत नाहीत. तेथे जिवंत माणसं यायची आणि येथे एवढं आहे की मेलेली माणसं. ह्या लाईटखाली माझा अभ्यास चालू असतो सर. मी हार नाही मानली. आई सांगायची, ज्याने जन्म दिला तोच भुकेची खळगी भरणार. आई नेहमी सांगायची, ज्याने जन्म दिला तोच भुकेची खळगी भरणार. बरं, तुझी आई कोठे आहे? सर, ती करोनाच्या आजारात गेली. 3 दिवस ताप, खोकला होता. नंतर दम अडकला. मी कुठे गेलो नाही. येथे पडलेल्या तुटक्या अर्धवट जळलेल्या लाकडांनी तिला अग्नी दिली. 14 दिवस येथेच ह्या खोपीत होम क्वारंटाईन राहिलो. सरकारी कायदा मोडू नकोस, तो आपल्या भल्यासाठी असतो असं ती सांगायची. आईची हस्ती समोरच्या नदीत विसर्जित केली आणि काल इथल्या स्मशानातल्या अग्नी देणाऱ्यांना जेवू घातलं आणि आईचं क्रियाक्रम आटपलं. सर, तरी मी हरलेलो नाही. सर, तरीसुद्धा मी हरलेलो नाही, पण दुःख एवढंच आहे की मी पास झालेलो पाहिला. आई ह्या जगात नाही. ती जिथे ज्या जगात असेल तिथे खूप खुश असेल. माझं यश बघून कालच माझा रिझल्ट लागला आणि मी शाळेत पहिला आलो. आता पुढच्या शिक्षणाचा खर्च माझे शिक्षक करणार आहेत. पण आता तर खरी अडचण उभी राहिली. ऑनलाईन अभ्यास करायला माझ्याजवळ मोबाईलसुद्धा नाही. सर, माझ्याकडे ऑनलाईन अभ्यास करायलासुद्धा मोबाईल नाही. असो सर, तुम्ही का वाईट वाटून घेता? तुम्हाला मी पास झालेल्याचा आनंद नाही झाला सर? तुम्ही कुठे जाऊ नका, येथेच थांबा. त्याने छोट्याशा डब्यातून साखर आणली होती. चिमूटभर माझ्या हातावर ठेवली. सर, तोंड गोड करा ना. तो डब्बा ठेवायला त्या खोपीत गेला तोवर मी माझ्या तोंडावर त्या नळाचं पाणी मारून भानावर आलो. भरलेले डोळे लपवण्यासाठी तोंड धुतले. सर, मला माहीत होते देव या जगात आहे आणि तो माझ्या आनंदात माझी पाठ थोपटायला नक्की येणार. त्याने पुढे काही बोलण्या अगोदरच मी नुकताच घेतलेला माझ्या खिशातला माझा नवा मोबाईल त्या मुलाच्या हातावर टेकविला आणि त्याची पाठ थोपटून निमूटपणे बाय करून स्मशानाबाहेर चालू लागलो. आता दर महिन्याला मी त्याचा मोबाईल रिचार्जसुद्धा करतो. न सांगता. खरा देव तर कधी नाही दिसला, पण मी मुलाच्या डोळ्यात देव पाहिला. देव पाहिला, देव पाहिला. धन्यवाद. हे कोणी लिहिलं आहे हे माहीत नाही, पण हे वाचल्यानंतर माझ्यासुद्धा डोळ्यात पाणी आलं. मला खूप आवडलं म्हणून मी तुमच्याशी शेअर करत आहे. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या आनंदी स्वामी भक्ती या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया नवीन विचारासह. तोपर्यंत धन्यवाद.